आज एक महाराष्ट्रामध्ये नवीनच पवार कुटुंबाचा पिलावळ कुत्रा आला आहे। त्याचे नाव आहे रवी साबळे। हा कुत्रा नवीनच आला आहे। हा छकडा दिसतोय। अरे बेवड्या, तू काही शरद पवारांवर बोलत नाही, रोहित पवार यांच्यावर बोलत नाही, सुप्रियाताई सुळे यांच्यावर बोलत नाही, राहुल गांधी यांच्यावर बोलत नाही, यांच्यावर का बोलत नाही बेवड्या? तू फक्त देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावरच बोलत आहे। तू काय पवारांच्याकडून सुपारी घेतली आहे का? मी शेतकरी आहे म्हणतो, पण मला तू शेतकरी वाटत नाही, तू खाटीक आहे। खटकाचं काम असतं, घरात बसून किंवा एखाद्या ऑफिसला बसून व्हिडिओ काढतो। तू म्हणतो मी शेतकरी, पण शेतकरी नाही। शेतकरी असं नारळ झाड असतात, पपया असतात, इकडं केळी असतो, इकडं ऊस असतो, इथं केळी आहे। याला म्हणतात शेतकऱ्याचा बांधव जाणारा, शेतकऱ्याचं करणारा माणूस। तू निवळ छकड्या आहे, खाटीक आहे असे दिसतोय। तू येऊन जाऊन त्या देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर टीका करतो। अरे झाकण झुल्या, तुला लवकरच त्या सूर्यकांत मोरे सारखं तुला 100% जेलमध्ये जावं लागेल। तशी आज तुझी बोलण्याची पद्धत तशी आहे, झाकण झुल्या। अरे मूर्खा, नालायका, गाढवा, तुझ्या बोला मला शब्द नाहीत। अमेरिकेत, इराकमध्ये आज 2-4 देशामध्ये जबरदस्त युद्ध चालू आहे। त्याच्यामुळे थोडी गॅसची महागाई वाढली असेल, कांदा सस्ता झाला असेल, काही महागाई वाढली, काही सस्ते झालेत। हे गाढवा तुला माहीत नाही का? या मुद्द्यावर तू म्हणतो कांदा सस्ता झाला, ह्या मुद्द्यावर तू शेतकऱ्यांना पेटून द्यायचं काम करतो। तू शेतकऱ्याच्या बाजूचा नाही, तू पाकिट मारा बाजूची आहे। ह्या असले पवारांची पिलावळ कुत्री अशी अजून एक गेलं की दुसरं लगेच येतोय। तू निवळ हापशात बसून बोलतो। तू शेतकऱ्याच्या मागे गेलता कोणाचा गावा आणि म्हणतो मी शेतकरी? तू शेतकरी अजिबात नाही। जर पुन्हा असं देवेंद्र फडणवीस साहेब व भारतीय जनता पार्टीचे बडे नेते यांच्यावर जर बोलला तर तू 100% जेलमध्ये जाणार, असं मी तुला सांगतो। तू बोलतो म्हणजे तुझ्या बोलणारे लोक आहेत ना, तू बोलतो म्हणजे तुला मरत आला काय? तू छकडा पिलावळ छकडा, तू रोहित पवारांची पिलावळ आहे। तुला जाहीर सांगतो, जर काय बोला तर तुला 100% जेलमध्ये जावं लागेल। सत्यमेव जयते, जय भीम, जय मल्हार, जय शिवराय, रामकृष्ण हरी।